हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे कृष्णा आणि त्याचबरोबर दुष्यंत हे दोघेही जण किचनमध्ये असतात आणि तेव्हा कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघा, तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का? एका राक्षसाचा जीव जो आहे ना, तो इकडे पोपटात गुंतलेला असतो आणि तसंच बाळजाबाईचं सुद्धा झालं आहे. म्हणजे बाळजाबाईचा जो काही जीव आहे ना, तो त्यांच्या म्हणजेच तुमच्या लेकरामध्ये म्हणजे तुमच्यात गुंतला आहे, असं आता इकडे कृष्ण म्हणत असते. आणि त्याच वेळेला दुष्यंत म्हणत असतो, हो का? मग मला सांगा, बाळजाबाईचा जीव तुमच्यात गुंतला आहे तर मग तुम्ही थोडंसं नीट वागायला पाहिजे, राहायला पाहिजे आणि त्यांच्या कलाने घ्यायला पाहिजे. तेव्हा तो म्हणत असतो, मला कळत नाही कसं वागायचं, काय करायचं ते तू सांगतेस का? तेव्हा कृष्णा म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, आता मला किचनमध्ये खूप कामं पडली आहेत, तुम्ही इथून निघून जा बरं. असं म्हणून आता कृष्णा दुष्यंतला तिथून पाठवून देत असते आणि स्वयंपाकाला लागलेली असते. त्याच वेळेला आपण पाहतो की आता इकडे सर्वजण जेवायला बसलेली असतात. आढळराव सुद्धा तिथे येतात आणि तेव्हा ते सुद्धा जेवायला बसतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे बाळजा आलेली असते. जेव्हा बाळजा येते तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते, हे दोघं जण म्हणजेच ही अनुसया माझी सवत आणि त्याचबरोबर तिचा तो दिवटा, हे दोघे जण इथे माझ्यासमोर माझ्या डायनिंग टेबलवर माझ्याच घरामध्ये जेवायला का बरं बसले आहेत, असं इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही कृष्णा आहे ती म्हणत असते, हे बघा मी काय म्हणते ते तुम्ही एकदा ऐकून घ्या. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, की तुम्ही असं जेवायला बसल्यानंतर उगाचच किटकिट करू नका बरं. सगळ्यांना आता इकडे शांतपणे जेवू द्या, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे कृष्णा हे सर्व बोलते आणि त्यानंतर सर्वांना शांत करत असते. पण आता बाळजा म्हणत असते, नाही, ही काही ड्युटी आणि त्याचबरोबर तिचा तो दिवटा, हे दोघेही जण मला माझ्या जेवणाच्या टेबलवर बसायला नको आहेत. त्यांना कृष्णे आत्ताच्या आत्ता इथे खाली जेवायला सांग, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा अनुसया म्हणत असते, हे घर माझं आहे, हा संसार माझा आहे आणि तू नको सांगू मला कुठे काय करायचं आहे आणि काय नाही ते. आणि तेव्हा तू कोणाशी बोलतेस हे तरी तुला समजतंय का, सुद्धा ती बोलत असते. आता त्याच वेळेला आढळराव म्हणत असतात, हे बघा जरा गप्प बसणार आहात का? कशाला उगाचच एवढ्या सगळ्या काही कांगावा करताय आणि एवढ्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही इथे बोलताय, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला कृष्णा म्हणत असते, हे बघा उगाचच बाळजाबाई ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू नका, शांत बसा. पण आता दुष्यंत म्हणत असतो, नाही काही झालं ना तरी आता आपण सर्वजण खाली इथे पंगत टाकूनच बसूयात. तेव्हा आढळराव म्हणत असतात, अरे वा रे वा, हे तर एकच नंबर झालेला आहे की आपण सगळेजण इथे खाली चटई टाकून जेवायला बसलो तर हे सगळं चांगलं आहे ना, चला. म्हणून आता आढळराव लगेच स्वतःचं ताट उचलतात आणि त्यानंतर दुष्यंत म्हणत असतो, आता जर हे सगळेजण खाली बसणार आहेत तर मला सुद्धा इथे बसून जेवण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा बाळजा म्हणत असते, अरे दुष्यंता तू असं काय करतोयस? हे बघ तुझा ह्या सगळ्या गोष्टीशी काही संबंध नाही आहे आणि तू इथेच बसून जेवणार आहेस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा असा कृष्णा म्हणत असते, जर सर्वजण खाली जेवायला बसलेलेच आहेत तर मग आपण एक काम करूया, सतरंजी घालूयात आणि सतरंजीवर जेवायला बसूयात. असं म्हणून आता इथे समर, अनुसया, आढळराव, दुष्यंत आणि कृष्णा हे सगळेजण आता इथे खाली जेवायला बसलेले असतात. हे सर्वजण खाली जेवायला बसल्यानंतर आता बाळजाला राग येत असतो आणि बाळजा म्हणत असते, हे सगळं तर उलटच होतंय, कारण मी एक करायला जाते आणि दुसरंच होत आहे. कारण बाळजाला फक्त दुष्यंतला त्रास होऊ द्यायचा नसतो आणि म्हणूनच ती ह्या सर्व गोष्टी करत असते. पण तसं होत नाही, उलटच होत असतं. कारण त्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून दुष्यंतसुद्धा त्यांच्यासोबत पंक्तीमध्ये जेवायला बसत असतो. आणि तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला खूप महागात पडणार आहेत. तुम्ही अशा पद्धतीने वागताय ना, त्यामुळे तुम्हाला समजणारसुद्धा नाही की तुम्ही काय करताय आणि काय नाही ते.
असं म्हणत असते. आणि त्याचबरोबर कृष्णे तुला हे खूप महागात पडेल असं सुद्धा ती बोलत असते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी मात्र आता इकडे सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्याच वेळेला आता दुष्यंत एका मुलाला घेऊन आलेला असतो, ते सुद्धा रेंट ॲग्रीमेंट करण्यासाठी. आणि त्या मुलाला घेऊन आल्यानंतर तो म्हणत असतो या तुम्ही या. आणि तेव्हा तो बाळजासमोर एक पैशाने भरलेलं सुटकेस ठेवतो आणि म्हणत असतो, हे बघा बाळजाबाई, हे पैशाचं सुटकेस आहे, 2 वर्षाचं भाडं आहे आणि त्याचबरोबर हे डिपॉझिटसुद्धा आहे आणि 2 वर्षासाठी आम्ही इथे रेंट ॲग्रीमेंट करत आहोत, असं आता इकडे जो दुष्यंत आहे तो इथे सांगत असतो. आणि तेव्हा तुम्ही आम्हाला 2 वर्षासाठी आता घरातून बाहेर काढू शकत नाही किंवा काहीच नाही, असं सुद्धा तो बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता बाळजा म्हणत असे, अरे दुष्यंता, हे समज कशासाठी, हे घर तुझंच आहे ना. त्यावर तो म्हणत असतो, नाही नाही बाळजाबाई, नाही, हे घर माझं नाही आहे, हे घर तुमचं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला हे पैसे देत आहे आणि त्याचबरोबर ॲग्रीमेंटसुद्धा करून घेत आहे. म्हणजे तुम्ही आता 2 वर्ष आम्हाला ह्या घरातून बाहेरसुद्धा काढणार नाही आणि 2 वर्ष आम्ही ह्याच घरामध्ये राहणार आहोत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर बाळजाला मात्र फारच राग आलेला असतो. बाळजा फारच चिडचिड करायला लागलेली असते आणि त्यानंतर आता जे काही रेंट ॲग्रीमेंटचे पेपर त्या मुलाकडून बनवून घेतलेले असतात, ते पेपर तो बाळजासमोर धरतो आणि म्हणत असतो, का बाळजाबाई, ह्या रेंट ॲग्रीमेंटच्या पेपरवर आता तुम्ही सह्या करायच्या आहेत, असं म्हणूनच आता तो बाळजाला त्या पेपर देतो आणि त्या पेपरवरती सह्या करायला लावत असतो. शेवटी बाळजाचा नाईलाज झालेला असतो, तिच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि त्यानंतर आता ती लगेचच त्या पेपरवर सह्या करायला घेत असते. आता शेवटी इकडे 2 वर्षासाठी दुष्यंत, त्याचबरोबर कृष्णा, अनुसया, आढळराव आणि समर हे आता सर्वजण त्याच घरामध्ये राहणार असतात. आता रेंट ॲग्रीमेंट झालेलं असतं, बाळजाला 2 वर्षाचं भाडंसुद्धा दिलेलं असतं. मग आता दुष्यंत लगेचच कृष्णाला खानाखुणा करत असतो आणि त्याचबरोबर पुढे जे काही बोलायचं आहे ना ते सर्व सांगत असतो. तेव्हा कृष्णा आता लगेचच तिच्यासमोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते, आता इकडे रेंट ॲग्रीमेंट झालेला आहे, बऱ्याच गोष्टी झाल्यात, पण मग तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का बाळजाबाई? हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल की आता रेंट ॲग्रीमेंट झालं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही इथे हे घर नावावर आहे, प्रॉपर्टीचा तुम्ही मालकीण आहात, मग तुम्ही घरामध्ये याल, घरामध्ये राहाल, तुम्ही कशाही राहाल आणि काहीही कराल, ही प्रॉपर्टी तुमची आहे, घरच्या मालकीण तुम्ही आहात, मग तुम्हाला सगळं तुमच्या म्हणण्यासारखं होईल असं वाटत असेल. पण बाळजाबाई, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आत्तापर्यंत तुम्ही फार घाण करून ठेवली होती आणि ती घाण केल्यानंतरच तुम्हाला गाव स्वच्छ करण्याची किंवा गावातली घाण काढण्याची गावकऱ्यांनी मिळून आणि मी सरपंचपदी असल्या कारणाने शिक्षा दिली होती. पण जी शिक्षा दिली होती ना, ती शिक्षा कंटिन्यू तशीच चालू राहणार आहे, त्यामध्ये काहीही बदल होणार नाही, ही सुद्धा गोष्ट तेवढीच तुम्ही लक्षात ठेवा, असं सुद्धा आता इकडे कृष्णा बोलत असते. आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटायला नको की तुम्ही आता ह्या घरामध्ये आलात, ह्या घरामध्ये आल्यानंतर ह्या घराची मालकीण झालात आणि तुम्हाला दिलेली शिक्षा तुम्ही विसरून जाल, असं अजिबातच होणार नाही बाळजाबाई, समजलं का तुम्हाला? त्यामुळे तुम्हाला दिलेली शिक्षा ही तुम्हाला भोगावीच लागणार आहे, असं स्पष्टपणे ती बोलत असते. आणि तेव्हा बाळजाला तिने दिलेली शिक्षा आणि ते सर्व काही आठवतं. तेव्हा अनुसयाला फारच आनंद झालेला असतो. अनुसयाला वाटत असतं की शेवटी कृष्णी तिने दिलेल्या त्या वचनावर आणि त्याचबरोबर तिने केलेल्या त्या कामाला इथे जागली आहे, असं ती म्हणणं असतं तिचं. आता बाळजा लगेचच उठून उभी राहते आणि कृष्णीकडे रागानेच पाहत असते. तेवढ्यातच आता कृष्णा महादूला आवाज देते आणि तेव्हा महादू लगेच आता इकडे जो काही खराटा आहे तो कृष्णाच्या हातामध्ये आणून देतो आणि कृष्णाच्या हातामध्ये आणून दिल्यानंतर आता कृष्णा म्हणत असते, लक्षात आहे ना ओ बाळजाबाई तुमच्या, का तुम्हाला अजून आठवण काही करून द्यायची, वेगळी असं आठवण काही करून द्यायची गरज नाही आहे तुम्हाला, कारण तुम्ही गावातली घाण स्वच्छ करण्याचा वसा उचलला होता आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत ज्या काही कुरघोडी केल्या, जे काही काळे कारनामे केले, जी काही घाण केली ना, ती सगळी घाण तुम्हाला स्वच्छ करायची आहे. तुम्ही मालकीण झालात किंवा ही प्रॉपर्टी जरी तुमच्या नावावर असली ना, तरीसुद्धा तुम्हाला दिलेल्या शिक्षेमध्ये थोडासुद्धा बदल होणार नाही. कृष्णाचं हे रोकटोक बोलणं पाहून दुष्यंतला आनंद झालेला असतो.
कारण शेवटी कृष्णाने इथे आता बाळजाला तशी शिक्षाच दिलेली असते. इकडे अनुसया आता खुनशी हसतच बाळजाकडे पाहत असते, पण बाळजाला मात्र अजून तरी तिचा माज उतरलेला नसतो. हातामध्ये खराटा असतो. लंकेची पार्वती झालेली बाळजा तरी सुद्धा आता इकडे कृष्णेकडे रागानेच पाहते आणि खराटा हातामध्ये घेते आणि म्हणत असते, कृष्णे हे तुला फार महागात पडेल बरं का. आता तू मला ही शिक्षा देतेस, पण खरं सांगते मी तुला, हे तुला फारच जास्त महागात पडणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच बाळजा तो खराटा हातामध्ये घेते आणि तिथून चालायला लागलेली असते आणि जाता जाता लगेचच ती आता जयकांतला सुद्धा आवाज देत असते. त्याचबरोबर आपण पाहतो आढळराव म्हणत असतात, कृष्णे तू आता बाळजाला पुन्हा एकदा नव्याने कामाला लावलंयस बरं का, पण बाळजा कशी आहे हे तुला माहिती ना. तू जरी आता तिला कामाला लावलेलं असलंस ना, तरी सुद्धा ती आता उन्हातानामध्ये 2 तास गाव स्वच्छ करेल, 2 तास गाव झाडेल आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर तुझ्यावरच चढायला ती कमी करणार नाही, हे तुला माहिती ना. ताण करत घरी येईल आणि त्याच्यानंतर काय होईल ते बघ. त्यावर आता इकडे कृष्णा म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका आबा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला कसं उत्तर द्यायचं आणि काय करायचं हे मला चांगलंच माहिती आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आढळराव म्हणत असतात, हो ग कृष्णे तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे, पण तरी सुद्धा मला तुला हे सगळं सांगावंसं वाटतंय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे जो जयकांत आहे त्या जयकांतने आता बाळजावर छत्री धरलेली असते आणि बाळजावर छत्री धरल्यानंतर लगेचच आता इकडे बाळजा पुढे झाडत असते, तर तिला ऊन लागू नये म्हणून त्याने छत्री पकडलेली असते आणि बाळजा आता इकडे पुढे झाडू मारत असते. आता जयकांत म्हणत असतो, काय हो बाळजाबाई, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला हे सगळं काही रस्ता झाडून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला फारच जास्त त्रास होत असेल ना हो, म्हणजे तुमचं जो काही कंबरडं आहे ना ते पूर्ण कंबरडं तुमचं मोडायला लागलेलं असेल ना हो, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता इकडे बाळजा म्हणत असते, अरे जयकांता, काय करायला लागायचं आहे ना ते लागू दे, पण त्या कृष्णीची आणि त्याचबरोबर त्या अनुसयाची आणि तिच्या त्या दिवट्या पोराची अशी मस्ती जिरवणार आहे ना, असा माज उतरवणार आहे ना, तर नावची बाळजा सुद्धा मी सांगणार नाही, असं सुद्धा ती आता इथे बोलत असते आणि त्यानंतर पुन्हा झाडायला सुरुवात करत असते. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, इकडे आता जो काही जयकांत आहे तो जयकांत हसत असतो. तर इकडे दुसरीकडे आता गेस्ट रूममध्ये शिफ्ट झाल्यानंतर आता कृष्णा आणि दुष्यंतने ते सगळी रूम स्वच्छ करून घेतलेली असते. ती सगळी रूम स्वच्छ करून घेतल्यानंतर आता संध्याकाळची वेळ असते. इथे कृष्णाने दोघांसाठी सुद्धा अंथरूण घातलेलं असतं आणि स्वतः आरशासमोर उभी असते. त्याच वेळेला आता इकडे दुष्यंत येतो आणि दुष्यंत आल्यानंतर तो म्हणत असतो, काय चालले मग पाटलीनबाई, सरपंचीनबाई, तुम्ही बऱ्या आहात ना. तेव्हा आता कृष्णा म्हणत असते, हो मी बरी आहे. नाही म्हणजे कसं आहे ना, बघा ना, आता तुम्ही त्या खोलीतून ह्या खोलीत शिफ्ट झालात म्हणून म्हटलं तुम्हाला कसला त्रास होत नाही ना, तुम्हाला आणखी काही जर त्रास होत असेल तर तुम्ही तो त्राससुद्धा आम्हाला सांगू शकता. त्याच वेळेला आता कृष्णा हसत असते, लाजत असते आणि म्हणत असते, काय हो दुष्यंत सरकार, तुमचं आपलं काय पण चाललेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इथे समर अनुसयाकडे गेलेला असतो आणि तो म्हणत असतो, अगं ये आहे, तुला मला काहीतरी सांगायचंय. आणि तेव्हा आता इकडे अनुसया म्हणत असते, काय झालंय समर, बोल ना. तेव्हा तो म्हणत असतो, अगं आहे, मला खूप तलप होते, मला तलप लागली ग. आणि तेव्हा अनुसया म्हणत असते, अरे हे मूर्ख आहेस का, आता तुला ह्या वेळेला तलप लागली, आता हे बघ, आता तू कुठे आहेस, काय आहेस, कळतंय का, आता तू आपल्या त्या जुन्या घरी नाही आहेस आणि आता तुला तलप लागायला. तेव्हा आता इथे तो म्हणत असतो, अगं आहे, तुला कसं कळत नाही, मला ती तलफ नाही ग लागली. मग कोणती तलफ लागली तुला? अगं मला चहा प्यायचा आहे ग, मला 1 कप कडक असा चहा दे ना बनवून. आणि तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, अरे वेड आहेस का, डोक्यावर पडलायस का, तुला सांग मी आता चहा नाही बनवून देऊ शकत. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, जेव्हा आपण आपल्या घरी राहायचो ना त्यावेळेस मी तुझी आई होते, पण आता आपण रांगडे पाटलांच्या घरामध्ये राहतोय, मी सासू आहे आणि मी सासू असल्या कारणाने असं मला सतत किचनमध्ये जाऊन तुझ्यासाठी राबता येणार नाही, चहा नाही बनवता येणार. तेव्हा समर म्हणत असतो, मग आता कोण बनवणार माझ्यासाठी चहा? तेव्हा अनुसया म्हणत असते, अरे कोण बनवणार म्हणजे कृष्णी बनवेल ना तुझ्यासाठी चहा, तू एवढी काळजी कशाला करतोयस, थांब जरा, मी तिला सांगते बनवायला. त्यावर समर म्हणत असतो, आता तू त्या कृष्णीला कधी सांगणार,
बनवणार आणि ती माझ्यासाठी चहा कधी बनवणार मला तर कळतच नाही. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते थांब जरा. त्यावर समर म्हणत असतो अगं ती कृष्णा आणि दुष्यंत अजून तरी त्याच खोलीमध्ये गेले आहेत, अजून सुद्धा ते बाहेर आले नाहीयेत, मग ती कधी येणार आणि चहा बनवणार. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता कृष्णा दुष्यंतला म्हणत असते दुष्यंत सरकार सोडा ना, असं काय करताय, प्लीज मला सोडा ना. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो नाही सोडणार, असं अजिबात नाही सोडणार. सरपंचीनबाई एवढी छान दिसते, एवढी कमाल दिसत आहे, तर मग मी तिला असं कसं बरं सोडू. सोडणं तर दूरची गोष्ट, मी तिच्यावरून नजरसुद्धा हटवू शकत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो बघ ना तू कशी कमाल दिसतेस, तुझ्याकडे पाहतच राहावंसं वाटतंय मला, खरंच तू एवढी कमाल दिसत आहेस, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा कृष्णा म्हणत असते हे बघा दुष्यंत सरकार असं करू नका, जरा शांत बसा प्लीज, सोडा ना, खूप कामं पडलीत माझ्या मागे आणि मला कामंसुद्धा करायची, असं काय करताय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो की आता लगेचच जो काही दुष्यंत आहे तो तिचा चेहरा हातामध्ये पकडतो आणि त्याचबरोबर दोघेही जण फारच रोमॅन्टिक झालेले असतात. तर आता प्रेक्षकांनो शेवटी आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून इथे पाहत राहा हळद रुसली कुंकू हसलं. कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे जे काही बाळजा आहे, बाळजाला एक गोष्ट समजलेली असते आणि ती म्हणजेच की इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा गावामध्ये एक व्यक्ती येणार आहे आणि एक व्यक्ती आल्यानंतर आता ती व्यक्ती जी आहे ना ती इकडे आज कृष्णाचा सरपंच पदाचा पहिलाच दिवस असतो, ती खूप मोठी अधिकारी असते आणि ही गोष्ट आता इकडे तिला समजलेली असते. तेव्हा आता इकडे ही जी काही बाळजा म्हणत असते आता कृष्णी तिकडे कशी पोहोचते आणि काय होते ना तेच मला बघायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर एक एक जण कृष्णाला काम लावत असतं, किचनमध्ये पाठवत असतं आणि चहा बनवायला लावत असतं. आणि तेव्हा आता इकडे ती चहा बनवत असतानाच आता लगेचच इकडे बाळजा म्हणत असते शिशीबाई किती घाणेरडा चहा बनवलायस, असा चहा मला प्यायचाच नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेचच इकडे एक झालं की एक तिला कामं सांगत असतात. पण आता प्रेक्षकांनो इकडे लगेचच अनुसया सुद्धा बसलेली असते. अनुसया सुद्धा आता इकडे तिला चहा सांगत असते, त्याच वेळेला बाळजा सुद्धा तिला चहा सांगत असते. तर आता हे सगळं काही होत असताना इकडे मात्र जो काही समर, दुष्यंत आणि त्याचबरोबर जयकांत ह्या तिघांमध्ये सुद्धा भांडणं लागलेले असतात आणि कृष्णा येते आणि त्यांची भांडणं सोडवायला लागलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता हे सगळं काही झाल्यानंतर कृष्णाला शेवटी तिकडे त्या मीटिंगसाठी जाता येत नाही आणि कृष्णाला त्या मीटिंगसाठी न जाता आल्यामुळे आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे ही जी काही बाळजा आहे ना त्या बाळजाने हा सगळा काही डाव इथे साधलेला असतो. तर प्रेक्षकांनो आता कृष्णाला तिकडे न गेल्यामुळे आता इकडे तिचा हा सरपंचचा पहिल्याच मीटिंगचा दिवस होता, त्यामुळे आता ते साहेब तिच्यावर कशा पद्धतीने चिडतील आणि काय होईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत राहा हळद रुसली कुंकू हसलं.